काय हो तुम्हाला माहीत आहे का, जर तुम्ही गाजराची साल काढून छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी दूध, इलायची बारीक करून घेतल्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून ते गाजराचं मिक्सर टाकायचं, त्याच्यामध्ये परत दोन वाट्या दूध टाकायचं, 1 वाटी साखर टाकायची, थोडी थोडी रवा करायचा, बारीक बारीक रवा घ्यायचा, व्यवस्थित मिक्स करायचा आणि तोपर्यंत मिक्स करायचा जोपर्यंत याला घट्ट असं तयार होत नाही. नंतर थंड व्हायला ठेवायचं. नंतर एक तारी चाचणी बनवायची, 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी, थोडीशी विलायची फ्लेवरसाठी. इकडं आपलं बॅटर थंड झालेलं आहे. हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं, मस्त गोल गोल बनवून घ्यायचे रसगुल्ले. नंतर पाणी ठेवायचं कढईमध्ये थोडंसं, याला स्टीम करून घ्यायचं 5 ते 7 मिनटानंतर हाताने चेक करायचं. इथे आपले रसगुल्ले तयार आहेत. पाकामध्ये सोडून द्यायचे. काही डिटेल घ्यायचे, छोटे छोटे ट्रिक्स आहे खाली दिलेली. याची डिटेल रेसिपी पहा. इतक्या छोट्या कमी वेळामध्ये मी तुम्हाला डिटेल रेसिपी नाही सांगू शकत. तर डिटेल रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि थँक्यू. बाय.